नमस्कार, मी राजश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण तोंडात टाकताच विरघळेल असा मऊ लुसलुशीत खरवस तयार करणार आहोत. दुधामध्ये एक पदार्थ टाकून आपण हा खरवस तयार करणार आहोत. तर हा खरवस खायला अप्रतिम असा लागतो आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हा खरवस बनवून खाऊ शकता. तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे आणि मी इथे गाईला बाळ झाल्यानंतर पहिल्या 2 ते 3 दिवस जे दूध निघतं त्याला चीक म्हणतात. तर तो चीक ताटात किंवा एका कपड्यावर घालून अशा प्रकारे सुकवून घेतला जातो. तर या चिकापासून आज आपण खरवस तयार करणार आहोत. चीक हा थोडा घट्ट आणि चिकट असतो. वाळवल्यानंतर तो आणखी चिवट होतो. तर तो दुधात पटकन विरघळला जात नाही. तर त्यासाठी आपल्याला या चिकाची पावडर तयार करून घ्यायची आहे, म्हणजे ही पावडर दुधामध्ये विरघळली जाईल. तर चला तर मग या वाळवलेल्या चिकाची आपण पावडर तयार करून घेऊया. मिक्सरला 3 ते 4 वेळा फिरून आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती बारीक आपण याची पावडर तयार करून घेतलेली आहे. तयार केलेली पावडर आपल्याला दुधात घालून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार गोड घालणार आहोत. तर मी इथे 1 वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये गूळ घालून घ्या. तर गूळ आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे. पावडर आणि दूध व्यवस्थित असं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं हलवून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पावडर आणि गूळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे, पण गुळाचे थोडेसे खडे याच्यामध्ये दिसत आहेत. तर ते आता आपल्याला हाताने व्यवस्थित असे विरघळून घ्यायचे आहेत. तर आता आपला गूळही व्यवस्थित असा विरघळलेला आहे. एका स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला तयार केलेले दुधाचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे खरवस बनवण्यासाठी कुकरचा डब्बा किंवा केक टीन किंवा अशा प्रकारे डब्बा वापरू शकता. तर आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. चला तर आता खरवस बनवायला घेऊया. तर त्याआधी आपल्याला याच्यामध्ये आवडीनुसार थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे. यामुळे खरवस आपला चवीला छान लागतो. त्याचबरोबर खरवस छान दिसावा यासाठी वरून आपल्याला थोडेसे केशर घालायचे आहे. तेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं केशर घालून घ्यायचं आहे. खरवस बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आज आपण हे कुकरमध्ये वापरणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारे एक स्टीलची जाळी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि तयार केलेलं मिश्रण ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे तयार झालेली वाफ खरवसमध्ये जाणार नाही. कुकरचं झाकण लावून शिट्टी न लावता आपल्याला हा खरवस वाफवून घ्यायचा आहे आणि अधीमधी आपल्याला पाणी चेक करायचं आहे का, की कुकरमधलं पाणी आटलं आहे का. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. तर साधारण मी ते 40 मिनटं हा खरवस शिजवून घेतलेला आहे. सुरुवातीला 10 मिनटं हाय फ्लेमवरती आणि 30 मिनटं लो फ्लेमवरती आपण हा चीक शिजवून घेतलेला आहे. चला तर चेक करूया खरवस तयार झालेला आहे का. स्टिकला अजिबात चिकटला नाही, म्हणजे आपला खरवस तयार झालेला आहे. तर खरवस आपल्याला 2 ते 3 तास व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. खरवस आपला व्यवस्थित सेट झालेला आहे. चला तर आता आपण याचे काप तयार करून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि आता आपण याचे काप तयार करून घेणार आहोत. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचेल. तुम्ही पाहू शकता आपला खरवस किती मऊ आणि लुसलुशीत असा तयार झालेला आहे. तोंडात घालताच तो पटकन असा विरघळला जाईल असा आपला खरवस आज तयार झालेला आहे. तर तुम्हीही अशा प्रकारे नक्की एकदा खरवस तयार करून पहा. तर मी तुम्हाला याच्यातील खरवस खाऊन दाखवते.
तर किती सॉफ्ट असा आपला खरवस तयार झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम असा हा खरवस तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.